नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर आता शेतकऱ्यांना आधार कार्ड प्रमाणे स्वतंत्र नोंदणी क्रमांक असलेले डिजिटल ओळखपत्र देण्याचा जो सरकारने निर्णय घेतलेला आहे तो असा महत्त्वपूर्ण निर्णय हा केंद्र सरकारने घेतलेला आहे। आणि या अंतर्गत आता ॲग्रिस्टॅक या शेती क्षेत्रासाठी असलेल्या डिजिटल उपक्रमांतर्गत देशातील 11 कोटी शेतकरी बांधवांना 3 टप्प्यात फार्मर आयडी सुद्धा देण्यात येणार आहे। आणि इथून पुढे आपल्याला ज्या काही शासकीय योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर त्या शासकीय लाभ घेण्यासाठी आपल्याला फार्मर आयडी हा खूप महत्त्वाचा असणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, ज्या काही शेतकरी बांधवांनी अद्यापर्यंत फार्मर आयडी हा काढून घेतलेला नाही किंवा फार्मर आयडी मध्ये आपली प्रतीक्षा केलेली नाही, तर अशा शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर आपला फार्मर आयडी हे काढून घ्यायचं आहे। शेतकरी मित्रांनो, आता सप्टेंबर महिन्यापासून शेतकऱ्यांना फार्मर आयडी देण्याची प्रक्रिया ही सुरू झाली असून आतापर्यंत राज्यातील केवळ 45,226 शेतकरी बांधवांना डिजिटल ओळख ही मिळालेली आहे। तर केंद्र सरकारने राज्यातील प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्या 1,19,11,984 शेतकरी बांधवांना फार्मर आयडी काढण्याचे उद्दिष्ट हे ठरवून दिलेले आहे। तर शेतकरी नोंदणीचे प्रमाण हे अत्यल्प असल्याने 28 फेब्रुवारीपर्यंत उद्दिष्ट पूर्ण करण्याचे कडवे आवाहन हे प्रशासनासमोर आहे। म्हणजे 28 फेब्रुवारीपर्यंत सर्व शेतकरी बांधवांना फार्मर आयडी हा उपलब्ध करून देण्याचं धोरण हे सरकारचं आहे। तर देशात शेतकरी वर्ग हा मोठ्या प्रमाणावरती आहे आणि भारतीय शेतकरी हा नेहमीच नवीन तंत्रज्ञान आणि उपाय शोधत असतात। तर शेतकऱ्यांना पतपुरवठा, पीक विम्यासह विविध योजनांच्या सेवेसाठी अर्ज करताना अडचणी दूर करण्याच्या दृष्टीने आता केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने हा शेतकऱ्यांना डिजिटल ओळख निर्माण करून देण्यात आलेला आहे किंवा ओळख निर्माण करून देण्याचा निर्णय घेतलेला आहे। तर यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र व उत्तर प्रदेश राज्यांतील शेतकऱ्यांना फार्मर आयडी देण्याचा निर्णय घेतला। प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्या राज्यातील 1,19,11,984 शेतकरी बांधवांना हा फार्मर आयडी देण्याचं उद्दिष्ट हे सरकारचं आहे। आतापर्यंत 2,59,832 शेतकरी बांधवांनी नोंदणी केली आहे। तर यापैकी 2,59,681 शेतकरी बांधवांना नोंदणी क्रमांक सुद्धा मिळालेला आहे। तर केवळ 45,226 शेतकरी बांधवांना डिजिटल ओळख क्रमांक हा मिळालेला नाही। तर शेतकऱ्यांना आता फार्मर आयडी देण्याच्या कामगिरीमध्ये राज्यात जळगाव जिल्हा हा अव्वल स्थानी आहे। तर बेसुमार कामगिरी ही ठाणे जिल्ह्याची आहे। आतापर्यंत सर्वाधिक जळगाव जिल्ह्यातील 13,441 शेतकरी बांधवांना तर सर्वात कमी ठाणे जिल्ह्यातील 33 शेतकरी बांधवांना डिजिटल ओळख ही मिळालेली आहे। तर फार्मर आयडी देण्याच्या कामगिरीत पहिल्या 5 जिल्ह्यांमध्ये जळगाव जिल्ह्यासह अहमदनगर असेल, बुलढाणा असेल, नाशिक असेल, वाशिम असेल या 4ही जिल्ह्यांचा समावेश आहे। केंद्रीय कृषी मंत्रालयाने राज्यांना शिबिरे आयोजित करण्याचे निर्देश देखील दिलेले आहेत। यासाठी केंद्र सरकारकडून राज्यांना प्रोत्साहनपर रक्कमही दिली जाते। तर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यासाठी 1 लाख मिळाले असून यातून शिबिर व प्रशिक्षणाचे आयोजन देखील करायचे आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता ही जी काही सरकारच्या माध्यमातून फार्मर आयडी शेतकरी बांधवांना फार्मर आयडी देण्याचा निर्णय घेतलेला आहे, तर तो सर्व शेतकरी बांधवांसाठी उपयुक्त असा ठरणार आहे। आणि शेतकरी बांधवांना यामध्ये म्हणजे कुठल्याही प्रकारचं अनुदान घ्यायचं असेल, सरकारी अनुदान जे आपल्याला भेटत असतं, पीक विमा असेल, नुकसान भरपाई असेल, PM किसान सन्मान निधी असेल किंवा नमो शेतकरी महासन्मान निधी असेल, अशा प्रत्येक योजनेचा लाभ घेण्यासाठी या फार्मर आयडीचा विशेष उपयोग होणार आहे। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांसाठी हा फार्मर आयडी खूप महत्त्वाचा असा ठरणार आहे। मित्रांनो, अशाच माहितीसाठी आपल्या YouTube चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।